गेल्या 69 वर्षांपासून बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा सुरू आहे। या सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सतत आंदोलने करण्यात येत आहेत। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी सीमावासियांची मागणी आहे। बेळगावात 69 वर्षांपूर्वी झालेल्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात सीमावासियांनी हौतात्म्य पत्करले होते। या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 17 जानेवारी हा दिवस बेळगावात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। याचे औचित्य साधून शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठीचा हुंकार भरण्यात आला। यावेळी जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडण्यात आला होता। यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असे आंदोलन होणार असून 1 मे रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमा बांधव मुंबईला धडक देणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला। सरकारला जागृत करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा, कारण आमच्या 3 पिढ्या बाद झाल्या। आम्ही आज कोल्हापुरातून सुरुवात करत आहोत। याचा पुढचा कार्यक्रम आमचा प्रत्येक महिन्यामध्ये एका जिल्ह्यात जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही अशा प्रकारचे आंदोलन करणार आहोत। आणि त्या दृष्टीनं याच्यानंतर सांगली, सातारा, पुणे आणि शेवटी 1 मे ला मुंबई इथं हा कार्यक्रम घ्यायचा आमचा विचार आहे। कारण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करते, परंतु आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाही आहे। ते भाग्य आम्हालाही लाभावं या दृष्टीने आम्ही ही मागणी घेऊन मुंबईला जाणार आहोत आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी आमची इच्छा। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा गेली 68 वर्ष प्रलंबित आहे। हा प्रश्न 1956 साली त्यावेळेला भाषावर पारदर्शकपणे आम्हाला मराठी भाषिकांना महाराष्ट्र सामील करणं गरजेचं होतं, पण अन्यायानं आम्हाला कर्नाटकात घातल्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या 68 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली, पण हुतात्मा दिले, कारावास भोगला, साराबंदी सारखी आंदोलनं केली, पण त्याच्यामध्ये यश न मिळाल्यामुळे आणि केंद्र सरकारनं आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आमचा हा प्रश्न घेऊन 2004 ला सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे। आज दावा दाखल करून 20 वर्ष झाली, पण या दाव्याची सुनावणी योग्य प्रकारे चाललेली आहे असं आम्हाला वाटत नाही, सीमावासियांना वाटत नाही। आणि त्यामुळेच ही सुनावणी लवकरात लवकर घेऊन साक्षी पुरावे लवकरात लवकर नोंदवून आमची महाराष्ट्राची बाजू, मराठी माणसाची बाजू कशी भक्कम आहे याचे पुरावे सहित आम्ही दिलेले आहेत। आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न लवकरात लवकर मोकळा करून घ्यावा आणि त्या वकिलांच्या पाठीमागे लागून ही केस लवकरात लवकर सुटेल, मोकळी होईल या दृष्टीनं पाहावं। कारण कर्नाटक सरकार माझ्या नावाला एकाच मतावर ठाम आहे, परंतु महाराष्ट्रातलं सरकार तर पाहिलं तर प्रत्येक 20-25 वर्षांनी एकदा त्यांची मतं बदलतात की काय अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे। कारण 1956 पासून 1960 पर्यंत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यामध्ये बेळगाव सुद्धा होतं, पण महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यानंतर बेळगाव तिथंच कर्नाटकात राहिलं। 1960 पासून 1995 ते 2000 पर्यंत खेडे, घटक, भौगोलिक सलगता, भाषिक लोकेच्छा आणि बहुभाषिकता या 4 तत्वांना हा प्रश्न सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र करत होतं, परंतु केंद्रानं भूमिका काय घेतली की 2 मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवावा, पण चर्चा होऊ शकली नाही आणि हा प्रश्न चर्चेतून सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं 2004 साली चंद्रचूड समितीच्या अहवालाप्रमाणे म्हणजे घटनेच्या 131 कलम ब प्रमाणे हा दावा महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात दाखल केला, परंतु आज 20 वर्ष झाली या दाव्याचा निकाल लागलेला नाही आहे। त्यामुळे आम्हाला वाटतं की महाराष्ट्र सरकार या प्रश्नाबद्दल गंभीर आहे की नाही। तर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करू नये असे आवाहन केले। आजकाल काही महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार 69 म्हणजे 67 ला महाजन अहवाल आला, महाजन अहवालापासून तसूभरही कर्नाटकानं आपली भूमिका बदलली नाही, पण महाराष्ट्रात जी काय आज परिस्थिती आहे, कोणी केंद्रशासित म्हणतंय, कोणी काय म्हणतंय, तर आम्ही महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांना, सत्ताधारी पक्षांना विनंती करू इच्छितो, आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा नको आहे, आम्हाला कायमचा याच्यातून मुक्त व्हायचं आहे। जे काय हे चालू आहे हे थांबलं पाहिजे, यासाठी देखील आम्ही विनंती करावं। केंद्रशासितची मागणी आम्ही केली होती जेव्हा आमच्या आमदारांना आणि महापौरांना काळं पासलं होतं बेंगलोरमध्ये, त्यावेळी आम्ही मागणी केली होती की आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा द्या। त्यावेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलं की मूळ तुमचा प्रश्न जो आहे ती सुनावणीला आपण घेतो आणि तुमचा अर्ज हा केंद्रशासितचा बाजूला ठेवले, म्हणून तो केंद्रशासितचा अर्ज बाजूला आहे। तर महाराष्ट्राच्या सर्व पक्षांना आम्ही विनंती करतो कुणीही केंद्रशासितची मागणी करू नये, हा प्रश्न मुळात आपण एकदा सोडून घेऊया, ही मागणी करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत। तर आमचं आज सीमा भागातील जनतेची मागणी आहे
की हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यायचा असेल तर एखादी खंडपीठाची मागणी महाराष्ट्र सरकारनं करावी आणि स्वतंत्र खंडपीठासमोर याची सुनावणी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नसेल तर आज आमच्या याचे आसाम आणि मेघालयचा प्रश्न जसा सोडवला बाहेर कोर्टाच्या बाहेर, तसं केंद्रानं सोडवावं आणि तो केंद्राला अधिकार आहे. कोर्टात जरी प्रश्न राहिला तरी आसाम मेघालयचा कोर्ट त्यांनी कोर्टाच्या बाहेर सोडवलेला आहे, हाही सोडवावा ही आग्रहीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. आणि महाराष्ट्र सरकारनं गांभीर्यानं सुनावणीत लक्ष घालावं ही आमची मागणी. आणि ही कोल्हापूर चालू आहे, कारण आतापर्यंत कोल्हापूरच्या जनतेनं बेळगावकरांना मोठा आधार दिलाय. म्हणून आम्ही आज कोल्हापूर, सांगली, सातारा अशा स्वरूपाचं आंदोलन घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेकडे एक विनंती करणार आहोत की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना दडपण आणा की हा प्रश्न सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दडपण आणावं.